आणि यानंतरची बातमी आहे नितेश राणेंच्या वक्तव्याची। औरंग्याच्या पिलावळीनं दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या असंही नितेश राणे म्हणाले। उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला। पिल्लावळ यांनी दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये। उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळात जेवढ्यांदा पाकिस्तानचे झेंडेला फडकवले गेले, जेवढ्यांदा पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, अजूनपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्रीच्या काळात एवढं पाकिस्तानचे झेंडे दिसलेले नव्हते। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होते। उद्धव ठाकरेला बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला दिलं नसतं। बाळासाहेब एक मॅड हिंदू होते, कडवट हिंदू होते। हिंदुत्वासाठी बाळासाहेब तडजोड करायचे नाही। आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही, कारण हे बाळासाहेबांचं रक्त असू शकत नाही। म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोंगणावर लाथ मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।